राज्यस्तरीय दक्षता पथकाची दमदार कामगिरी. 1,09,30,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत 4 आरोपी विरुद्ध साक्री पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सविस्तर वृत्त असे की धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील दहिवेल जवळील बोडकी खडी येथील हॉटेल खालसा पंजाब येथे टँकरमधून डिझेलची अवैधरित्या चोरी होत असल्याची पक्की बातमी राज्यस्तरीय दक्षता विभागाला मिळाल्याने आज सकाळी 9:30 राज्यस्तरीय दक्षता पथकातील अधिकाऱ्यांनी पंजाब खालसा हॉटेलच्या आवारात उभे असलेल्या टँकर क्रमांक GJ16AY5618 हा टँकर उभा असलेला दिसून आला. सदर टँकरवर एक इसम उभा राहून टँकरवरील झाकण उघडून त्यामध्ये पाईपद्वारे द्रव पदार्थ प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये भरताना दिसून आले. सदर व्यक्तीला डिझेलची चोरी करताना पथकाने रंगेहात पकडले असता सदर हॉटेल मालक चमकोर सिंग हा ट्रक धारकांना 83 रुपये प्रति लिटर प्रमाणे डिझेलची विक्री करत असल्याचे कबूल केले. सदर ठिकाणी डिझेलने भरलेले 2 टँकर, एक टाटा 909 इत्यादी एक्स व त्यात डिझेलने भरलेल्या पांढऱ्या रंगाची 2 टाक्या, एक डिस्पेन्सिंग युनिट, प्लास्टिक पाईप आणि एक बॅटरी असा 1,09,30,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 4 आरोपींविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत कारवाई करण्यात आली असून सदर मुद्देमाल साक्री पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलाय. पुढील तपास सुरू असल्याचे सरकारी फिर्यादी गोपाळ पाटील यांच्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख, साक्री, धुळे.